या गोष्टी. मग आता या झाल्या गोष्टी आपल्याला परीक्षेबद्दल. आता ॲग्रिकल्चर ऑप्शनल का घ्यायचं आहे किंवा कोणताही ऑप्शनल घेताना का घेतला पाहिजे, कोणता ऑप्शनल आपण निवडतो तर का निवडला पाहिजे, तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणतीही गोष्ट करायला काय पाहिजे, इंटरेस्ट पाहिजे. मराठीमध्ये एक सगळ्यात भारी म्हण आहे, आवड असेल तर सवड मिळते, गावाकडे म्हटलं जातं बघा, तसं काम आहे. इंटरेस्ट असेल तर तो ऑप्शनल घेण्यामध्ये काहीतरी हे आहे. नाहीतर आता इकॉनॉमिक्स घेतलं आणि इथं आपल्याला मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सच माहीत नाही आहे, मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट कसा येणार आहे. किंवा लॉ सारखा सब्जेक्ट घेतला, मेडिकल सायन्स सारखा सब्जेक्ट घेतला किंवा PSIR सारखा सब्जेक्ट घेतला तर त्याच्यामध्ये वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर आहेत किंवा वेगवेगळे थिंकर आहेत, इंडियन फिलॉसॉफी वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग सगळ्यात महत्त्वाचा काय आहे, इंटरेस्ट महत्त्वाचा आहे. तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असायला पाहिजे. आता इंटरेस्ट आहे म्हणूनच तुम्ही ॲग्रिकल्चरला आला असाल. एखादा दुसरा असेल घरच्यांनी जाऊ दे बाबा शिक काहीतरी, निदान डिग्री तरी कंप्लीट कर म्हणून ॲग्रिकल्चरला टाकला असेल, इंजिनिअरिंग पास होऊ शकणार नाही म्हणून ॲग्रिकल्चरला ढकललेला असेल त्याला. तसे सोडून आता तुम्ही UPSC MPSC तर स्वतःच्या मनाने करत असाल, मग त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर का घ्यायचा. आता नसला तरी इंटरेस्ट आणावा लागेल आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये. का तर वेगवेगळ्या एक्झामला आहे, ते पुढे जाऊन आपण पाहणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे याच्यामध्ये, सिलेबस. आता सिलेबस कोणत्याही गोष्टीचा महत्त्वाचा आहे. जो सिलेबस इथं लावलेला आहे त्याच्यामध्ये जर बघितलं पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये जर बघितलं तर तो सिलेबस आपण पाहणं गरजेचं आहे. कोणताही ऑप्शनल किंवा कोणताही पेपर, जसं की आता तुम्ही GSचा अभ्यास करायला सुरुवात करा, पण GSचा अभ्यास करायला सुरुवात करता सगळ्यांना माहिती की लक्ष्मीकांत वाचायचं, पण लक्ष्मीकांत कशा प्रकारे वाचायचं हे कधी कळणार आहे तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही सिलेबस बघाल. सिलेबसमधले कोणते पॉईंट आहेत जे की लक्ष्मीकांतमध्ये दिलेले आहेत. लक्ष्मीकांतमध्ये तर तसे भरपूर सारे चॅप्टर दिलेले आहेत. लक्ष्मीकांत सारखं पुस्तक जे आहे पॉलिटीला ते काय आहे, तुम्हाला ग्रुप C पासून UPSC पर्यंत प्रत्येक एक्झामला चालतंय. पण मग सगळ्याच गोष्टी सगळ्या UPSCला येत नाहीत. त्याच्यामधल्या कोणते पॉईंट जे आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात ते कधी कळणार आहे तुम्हाला, सिलेबस बघितल्यानंतर कळणार आहे. अजून कधी कळणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तर तुम्ही ज्यावेळेस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघाल त्यावेळेस कळणार आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून काय कळणार आहे तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट पाहताय तर त्याच्यावरती क्वेश्चन काय आलेले आहेत. जसं की आता आपण एखादा टॉपिक पाहूया, क्रोमोझोम. आता क्रोमोझोम सारखा जर मी टॉपिक पाहत आहे तर क्रोमोझोममध्ये वाचताना मला काय वाचलं पाहिजे, तर वाचताना मला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्याची डेफिनेशन वाचली पाहिजे, कारण की डेफिनेशनवरती आत्तापर्यंत त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय आहे, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स वाचल्या पाहिजेत मी. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स झाल्यानंतर तिसरी गोष्ट मी काय वाचली पाहिजे, त्याचं क्लासिफिकेशन वाचलेलं पाहिजे, कारण की क्लासिफिकेशनवरती क्वेश्चन आलेला आहे. चौथी गोष्ट काय आहे, तर याच्यावरती अफेक्ट करणारे फॅक्टर जे आहेत ते वाचले पाहिजेत. पाचवी गोष्ट याच्यामध्ये स्ट्रक्चर वाचलं पाहिजे. आता स्ट्रक्चरवरती जर बघितलं तर नॉर्मल स्ट्रक्चर जे आहे ते, मग त्या नॉर्मल स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलं तर एक्सटर्नल स्ट्रक्चर आणि इंटरनल स्ट्रक्चर हे आपल्याला माहीत आहे. बट अजून काय आहे पुढे जाऊन, ज्यावेळेस आता हा झाला सिव्हिलचा क्वेश्चन, ज्यावेळेस तुम्ही MPSC फॉरेस्टसाठी तयारी करताय किंवा IFS साठी तयारी करताय, हाच सेम टॉपिक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं सिलेबसमध्ये तेच टॉपिक आहेत जे IFSला पण आहेत आणि सिव्हिलला पण आहेत. बट एक्झाममध्ये काय विचारलं जातं त्याच्यावरती वेगळे क्वेश्चन विचारले जातात. मग याच्यावरती वेगळे क्वेश्चन कोणते विचारले जातात, तर क्रोमोझोमचे जे काही मॉडेल्स आहेत वेगवेगळे मॉडेल्स सांगण्यात आलेले आहेत. जसं की तुम्ही वॉटर ॲब्सॉर्प्शनमध्ये वेगवेगळ्या थेअरी सांगितल्या गेलेल्या होत्या, ट्रान्सपिरेशन फुल थेअरी आहे किंवा रूट प्रेशर थेअरी आहे, अशा वेगवेगळ्या थेअरी सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यामधली सगळ्यात मोस्ट ॲक्सेप्टेड थेअरी कोणती होती, वॉटर ॲब्सॉर्प्शनची मोस्ट ॲक्सेप्टेड थेअरी आत्ता डिग्रीमध्ये ऑनलाईनवाले सांगा कोणती आहे. ट्रान्सपिरेशन पूल थेअरी, बरोबर. ती जी थेअरी आहे तसेच मग इथं काय आहेत, क्रोमोझोमचे स्ट्रक्चर जे कशा पद्धतीचं आहे ह्याचे वेगवेगळे मॉडेल सांगितले गेले. त्याच्यामध्ये 5 मॉडेल सांगितले गेले आणि त्याच्यामधलं एक मोस्ट ॲक्सेप्टेड आहे. जसं की इकडे एक थेअरी आहे तशी मग हे क्वेश्चन जे आहेत ते येतात. मग हा क्वेश्चन 2023ला आयोगाने विचारलेला आहे. कशाला, IFS मेन्सला, की कोणते कोणते मॉडेल्स आहेत आणि त्याच्यामधलं मोस्ट ॲक्सेप्टेड कोणतं आहे आणि का आहे, हे 20 मार्करला क्वेश्चन विचारलेला आहे. किंवा याच्यावरती आत्तापर्यंत हे जे फॅक्टर्स लिहिलेले आहेत किंवा ह्या डायमेन्शन असतात. माझ्याकडे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता, PYQ जे पुस्तक दिलेलं आहे तुम्हाला 1994 ते 2025 PDF जी आहे ती तुमच्या बॅचमध्ये ॲड केलेली आहे. बॅचमध्ये तुम्ही ती पाहू शकता. ओके, मग आता ज्यावेळेस तुम्ही हे पाहताय त्यावेळेस तिथं क्वेश्चन्स दिलेले आहेत क्रोमोझोमच्या अंडर काय काय आलेले आहेत, पण ह्या काय आहेत त्याच्या डायमेन्शन आहेत. मग तुमच्या नोट्समध्ये काय असलं पाहिजे, ही डेफिनेशन असली पाहिजे. कॅरेक्टरिस्टिक क्रोमोझोमच्या 10 मार्करसाठी 15 मार्करसाठी आल्या तर असल्या पाहिजेत. क्लासिफिकेशन क्रोमोझोमचं वेगवेगळ्या बेसिसवरती आहे. जसं की तुम्ही ऐकलं असेल कोणतं, मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ओके,
टिलोसेंट्रिक, ओके. ते जे काही क्लासिफिकेशन आहे वेगवेगळ्या कशावरती ठरतं ते क्लासिफिकेशन बेस्ड ऑन पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. सेंट्रोमियरच्या पोझिशनवरती ठरतं ना. जे काही व्ही शेप आहे, एल शेप आहे, जे शेप आहे, ओके, रॉड शेप आहे, ते जे क्लासिफिकेशन तुम्ही बघितलं असेल ते क्लासिफिकेशन याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर वेगवेगळे फॅक्टर जे क्रोमोझोमवरती अफेक्ट करतात ते फॅक्टर येतात. त्यानंतर मग स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चरमध्ये या दोन गोष्टी. आणि अजून एक टाईप आहे याच्यामध्ये, परत टाईप्स येतात जे की IFSला विचारले जातात. जनरली हे टाईप सिव्हिलला विचारले जात नाहीत जास्त. मग याच्यामध्ये काय तर तुमचे जे क्रोमोझोम आहेत, स्पेशल टाईप ऑफ क्रोमोझोम. स्पेशल टाईपमध्ये कोणते येतात तर जायंट क्रोमोझोम आहे, लॅम्ब्रश क्रोमोझोम आहे, ॲसेसरी क्रोमोझोम आहे, ओके. हे जे क्रोमोझोम्स आहेत हे क्रोमोझोम तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. मग ह्या दोन्ही गोष्टी आपण जेवढे टॉपिक आहेत त्याच्यामधले सिव्हिल आणि IFSला असणारे बऱ्यापैकी क्वेश्चन जे आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, ओके, ह्या पद्धतीने. मग हे कुठून कळणार आहे? ज्यावेळेस तुम्ही क्रोमोझोमचा टॉपिक ओपन कराल त्या बुकमधून आणि त्याच्यामधून क्वेश्चन पाहाल त्यावेळेस तुम्हाला ह्या डायमेन्शन काढता येतील आणि ह्या डायमेन्शन तुमच्या नोट्समध्ये असायला पाहिजे. याच्या पलीकडे जर क्वेश्चन आला, याच्या पलीकडे क्वेश्चन आला, हा 31 वर्षाचा ॲनालिसिस आहे, याच्या पलीकडे जर क्वेश्चन आला तर भारतातल्या कुणालाही क्वेश्चन येणार नाही, हे कन्सिडर करून चालायचं. एका जणाला आला 1000 मधला त्याच्याबरोबर आपली कॉम्पिटिशन नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. समजतंय? तो सगळ्यांसाठीच अवघड असणार, त्याच्यासाठी आपण तयारी करत नाही. मी काय सांगितलं, तुम्ही माझ्याकडे एन्क्वायरीला येत होता त्यावेळेस पण, किंवा जे नवीन असतील त्यांना पण सांगतो की आपण अभ्यास कशासाठी करतोय तर आपल्याला काय व्हायचंय, मास्टर व्हायचं नाही आहे. तर काय व्हायचं आपल्याला याच्यामध्ये, या सिस्टममध्ये मार्कर व्हायचंय की किती मार्क्सला UPSCला MPSCला येते ते पाहायचं. कारण की क्रोमोझोमवरती काही सायंटिस्टना आयुष्य घालवलेलं आहे. तेवढं आपल्याला जमणार आहे का? त्या गोष्टींची गरज आहे का? नाही. मला परीक्षेला काय येतं, डेफिनेशन येते, कॅरेक्टरिस्टिक येतं, क्लासिफिकेशन येतं, टाईप्स येतात, त्याच्यानंतर काय येतं त्याचं स्ट्रक्चर येतं, फॅक्टर येतं आणि स्पेशल टाईप येतात, संपला विषय. क्रोमोझोम ह्याच्या पलीकडे नाही आहे, ओके. म्हणजे अशा पद्धतीनं अभ्यास असायला पाहिजे. आणि याच्यासाठी काय आहे, सगळ्यात मोठा गुरु ह्या प्रोसेसमध्ये असेल तर तो कोण आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत आणि ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे, ओके. ह्या गोष्टी. त्यानंतर महत्त्वाचं काय आहे, आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले, त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची स्टेज म्हणजे स्टडी मटेरियल. जो काही ऑप्शनल आहे त्याचं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का? स्टडी मटेरियल जर असेल तर तुम्ही ते रेफर करणं गरजेचं आहे. नसेल, आता आम्ही ज्यावेळेस प्रिपरेशन करत होतो 2017ला मी पासआउट होतो, ज्यावेळेस दिल्लीला गेलो त्यावेळेस आम्ही IRIला गेलो, 10-12 पुस्तक घेऊन आलो. मग सॉईलसाठी DK दास सरांचं बुक असेल, त्याच्यानंतर BD सिंग, फुंदन सिंग, प्लांट जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग त्याच्यासाठी असेल, फिजिओलॉजीसाठी VK जैन सरांचं पुस्तक आहे किंवा पांडे आणि सिन्हा सरांचं पुस्तक आहे, ओके. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी VT राजू सरांचं पुस्तक आहे, ॲग्रोनॉमीसाठी रेड्डी अँड रेड्डी सरांचं पुस्तक आहे, त्याच्यानंतर एक्सटेन्शन जे आहे त्याच्यासाठी वेगळं बुक आहे, ओके. असे वेगवेगळे जे काही बुक्स आहेत आपल्याला ते लागत होते त्यावेळी, कारण की त्यावेळेस ऑर्गनाइज नोट्स नव्हत्या. आता हे जे काही स्टडी मटेरियल आहे ते भरपूर सारं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. आपल्याही क्लासचं जे 6 बुकलेट आहेत त्याच्याबरोबर आता 7वं बुकलेट आपण घेऊन आलेलं आहे. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जे 7वं बुकलेट आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला तर पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस ह्या दिलेल्या आहे. आता पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसमध्ये जर बघितलं ॲनालिसिस थोडंफार जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यामध्ये ॲग्रोनॉमी आणि कशाचे क्रॉप विचारले जातात पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसमध्ये तर हॉर्टिकल्चरचे, ओके. काय लिहिलं जातं पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसमध्ये तर त्याच्या भाषेत जे काही सोईंगपासून हार्वेस्टिंग किंवा पोस्ट हार्वेस्टिंग किंवा त्याच्यावरती प्लांट प्रोटेक्शन मेजर्स ज्या आहेत किंवा त्याच्यामध्ये पेस्ट आणि डिसीजेस कोणते कोणते येतात तिथपर्यंतच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण चार्ट फॉर्मॅटमध्ये पाठ केल्या त्या गोष्टी येतात. पण जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही पाहिले तर एक क्रॉप विचारलं जातं आणि त्याच्यावरती काय आहेत अशा 3, 4 किंवा 5 डायमेन्शन विचारले जातात आणि हा क्वेश्चन जो आहे तो 15 मार्करला किंवा 20 मार्करला विचारला जातो. आता ज्यावेळेस 5 डायमेन्शन विचारलेले आहेत किंवा 4 डायमेन्शन विचारले येत आहेत आणि ते 20 मार्करला जर क्वेश्चन विचारलेला आहे तर तुम्हाला काय लिहायचं आहे याच्यामध्ये सॉईल आणि क्लायमेट. आता आपण डिग्रीमध्ये काय लिहिलं सॉईल, आपल्याला एकच सॉईल माहिती आहे कोणती सँडी लोम झालं, त्याच्या पलीकडे सॉईल माहीत नाही आपल्याला. मग आता मँगो क्रॉप आयोगाने 31 वर्षामध्ये जर बघितलं तर मँगो हे क्रॉप किती वेळा विचारला आयोगाने जवळजवळ 8 वेळा विचारलेला आहे. आत्ता रिसेंटली विचारलं परत आयोगाने रिपीट 9वी वेळ झालेली आहे त्याची जे की 25ला विचारलं तुम्हाला, ओके. दोन्हीकडे सिव्हिलला पण विचारलं IFSला पण विचारलं, ओके. मग आता हे जे क्रॉप ज्यावेळेस विचारलं जात आहे ती जी सॉईल तुम्ही लिहिताय त्याच्यामध्ये pH लिहिणं गरजेचं आहे. मग pH कोणता लागतो मँगोला तर स्लाइटली ॲसिडिक pH लागतो 6.5 ते 7.5 लागतो, ओके. पण आपला pH कोणता ठरलेला आहे 7.5च्या पुढे अराउंड 7.5 असला पाहिजे. पण इथं काय आहे एक शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे 6.5 ते 7.5 लिहिताय म्हणजे काही शब्द आला पाहिजे त्याच्यामध्ये स्लाइटली ॲसिडिक pH गरजेचा आहे, ओके. परत दुसरी महत्त्वाची गोष्ट काय ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये मँगो हे क्रॉप येत नाही, त्याच्यामुळे जिथं ब्लॅक कॉटन सॉईल आहे तिथं मँगोचं प्रोडक्शन कमी आहे, ओके. त्याला
वेगळ्या पद्धतीची सॉईल जी आहे ती लागते. देवगड हापूस जर बघितला तर तो त्या क्लायमेटचा त्याला काय आहे, आरोमा आहे वेगळा, किंवा त्याची काही चव आहे ते त्या क्लायमेटिक कंडिशनची आहे. ओके, त्याची काही खडकाळ जमीन आहे, तिथला कातळ स्वरूपाचा जो खडकाळ माती आहे त्याच्यामुळे आहे. ते तर कोणती सॉईल आहे, तुम्हाला रेड सॉईल आणि लॅटराईट सॉईल जे आहे ते सापडेल, त्याच्यामध्ये तो काय आहे चांगल्या पद्धतीने येतो. मग ह्या ज्या गोष्टी आहेत असे 4-5 सेंटेन्सेस तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याकडे काय एकच टेम्परेचरची रेंज माहिती आहे आपल्याला, एकच गोष्टी. आता याच्यामध्ये विचारतात वीड मॅनेजमेंट, आता ॲग्रोनॉमी सारखा सब्जेक्ट आहे. आता क्रॉप विचारलंय तुम्हाला, व्हीट विचारलेलं आहे. ओके, व्हीट विचारले आणि व्हीटमध्ये काय विचारलं त्यांनी, वीड मॅनेजमेंट विचारले. आपल्याला 2-4च वीड माहिती आहेत. ओके, मग एक तर आपल्याला ते व्हीटचं आणि राईसचं 2 वीड माहिती आहेत, ते कशामध्ये काय येतात त्याच्यामध्ये पण परत कन्फ्युजन होतं आहे ते कोणतं येतं काय आहे. पण आपल्याकडे काय 4च वीड आपण पाठ केलेले आहेत. ओके, हे 4 वीडचे सायंटिफिक नेम पाठ केलेले आहेत आणि ते 4 वीड आपल्याला इकडे तिकडे लिहायची सवय लागलेली. मग ह्याच्यामुळे काय होतं, क्रॉप कोणतं आहे, कोणत्या सीझनमध्ये येतं व्हीट, खरीप सीझनमध्ये येतं का रब्बी सीझनमध्ये येतं. मग आपला भाऊ लिहितोय त्याच्यामध्ये खरीप सीझनमधले वीड येणारे, मग ते आपल्याला माहीतच नाही आहे ना, कारण की आपण त्याच्यावरती बारकाईने पाहिलेलंच नाही आहे. कारण की डिग्रीमध्ये आपल्याला काय महत्त्वाचं होतं, पेपर भरणं महत्त्वाचं होतं. ओके, मग वीडच्या जे काही 4 स्पेसीज आहे तेवढ्या लिहिल्या, झालं, भाऊचं काम संपलेलं आहे. ओके, एखादी पेस्ट आली किंवा डिसीज आला, डिसीजमध्ये तर आपण ठरवून ठेवलेलं 300 मेश फाईन सल्फर पावडर द्या सगळीकडे विस्कटून, काही प्रॉब्लेम नाही. मग त्या गोष्टी इथं नाही चालणार. इथं काय आहे, तुम्हाला टू द पॉईंट आन्सर्स लिहिणं जे काही आहे ते. कारण की तुम्हाला अधिकारी करायचं आहे, IAS करायचं, डेप्युटी कलेक्टर करायचं, तहसीलदार करायचे. तहसीलदार असं नसणार आहे, त्यानं जर काही एखादी गोष्ट सांगितली तर ते सगळं जळून जाईल ना. किंवा DDA झाला आणि सांगितलं सल्फर पावडर पसरून द्या, तिथं ते फंजीसाईड नसताना दुसरीकडे, मग ते कसं चालेल ना. मग त्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला काय आहे की पर्टिक्युलर अभ्यास जो आहे तो गरजेचा आहे आणि त्याच्यासाठी ह्या गोष्टी आहेत. मग त्या पद्धतीनं आता इथं जर बघितलं तर आत्तापर्यंत 31 वर्षामध्ये जर आयोगाने बघितलं तर काय आहे, याच्यामध्ये जवळजवळ 23 क्रॉप विचारलेले आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला इथं 27 क्रॉप विचारलेत आणि इथं 41 क्रॉप असे 40 क्रॉप विचारलेले आहेत. जवळजवळ तुम्हाला 67 क्रॉप जे आहेत त्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आणि त्याच्यामधले पण तुम्ही जर बघितलं तर राज्यसेवेला मी सांगितलं होतं एक 10 ते 12 क्रॉपचा चार्ट दिलेला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की हे क्रॉप्स महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं, जसं की बाबा राईस आहे 15 वेळा विचारलेले, वीट जे आहे 15 वेळा विचारले, शुगर केन आहे 11 वेळा विचारले, पिजन पी 7 वेळा विचारलेले, त्याच्यानंतर ग्राम जे आहे ते 4 वेळा विचारलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर कॉटन जे आहे ते 5 वेळा विचारलेलं आहे. किंवा हॉर्टिकल्चरमध्ये मँगो 8 वेळा विचारलेले, ॲपल काय किती वेळा विचारले, 6 वेळा विचारले. त्याच्यानंतर बनाना किती वेळा विचारलेला आहे, आपल्याला 6 वेळा विचारलेला आहे. त्याच्यानंतर जे काही ग्रेप आहे, ग्रेप जवळजवळ 4 वेळा विचारलेला आहे 31 वर्षामध्ये. ओके, आणि त्याच्या परत डायमेन्शन दिलेले आहेत, क्वेश्चन तर दिलेलेच पण त्याच्या डायमेन्शन कोणत्या कोणत्या विचारलेले आहेत. आता 15 वर्षामध्ये राईसमध्ये जर बघितलं तर ते 7च डायमेन्शन विचारलेले आहेत, म्हणजे एक डायमेन्शन तुम्हाला अराउंड डबल वेळा विचारलेली आहे आयोगाने. ओके, मग ह्या गोष्टी. मग आता ह्याच्यामधून काय झालं, ज्यावेळेस आता राज्यसेवेचा 2 मेला पेपर झाला तर 2 मेला जो पेपर झाला त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय विचारलं आयोगाने, शुगर केन विचारलं. का तर शुगर केन महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि UPSCला किती वेळा विचारलेलं आहे, 11 वेळा विचारलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरं क्रॉप काय विचारलं त्यांनी, पिजन पी विचारलं. ओके, ते किती वेळा विचारलेलं आहे, 7 वेळा विचारलेलं आहे. ओके, ह्या दोन्ही गोष्टी. त्याच्यानंतर MPSC फॉरेस्ट झाली कधी, 5 ते 6 मेला झाली MPSC फॉरेस्टची एक्झाम. त्याच्यामध्ये कोणतं क्रॉप विचारलं तर पिजन पी विचारलं आणि ग्राम म्हणजे चिकपी जे आहे ते विचारलं. ओके, ते जवळजवळ 4 वेळा विचारलेलं आहे. तिसरं क्रॉप विचारलं जे मी नव्हतं सांगितलं ते, पण ते कुणीच नव्हतं केलं आणि कुणी करणार पण नाही. कोणतं, कोणतं होतं, ॲमॉर्फोफॅलस. ऐकलंय डिग्रीमध्ये का नाही. कोणतं क्रॉप आहे, एलिफंट फुटियम. पण ह्याच्यासाठी राहिले का काही आपलं नाही. आपल्याला कोणते आले पाहिजेत हे कळतंय. हे क्रॉप कुणीच लिहिलं नाही. हा 8वा क्वेश्चन होता, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन ॲमॉर्फोफॅलसचा होता, एक क्वेश्चन फंजीसाईडचा होता आणि अजून एक काहीतरी क्वेश्चन होता त्याच्यामध्ये. हा क्वेश्चन कुणीच सोडवलेला नसेल. का तर अगेन तुम्हाला पुढे सांगतो की जे काही ऑप्शनलचा पेपर आहे तुम्हाला टोटल 28 क्वेश्चन येतात. सब क्वेश्चन जर बघितलं तर 8 क्वेश्चन असतात, त्याच्यामधले 28 क्वेश्चन असतात. त्या 28 पैकी किती सोडवायचे असतात तुम्हाला, 19 क्वेश्चन सोडवायचे असतात. म्हणजे रिमेनिंग क्वेश्चन तुम्हाला काय असणार आहेत, ऑरला असणार आहेत. त्याच्यामुळे अभ्यास करताना आपल्याला काय करायचं आहे, पर्टिक्युलर काही गोष्टींवरती अभ्यास करायचा. करताना सगळे जे विचारलेले आहेत ते कव्हर करू आपण 67, पण त्याच्यामध्ये परत अगेन काय करायचे तुम्हाला ते हे करायचे. आता 25चं जर तुम्ही बघितलं तर 25ला काय झालं, मँगो हे क्रॉप जे आहे त्या आयोगाने विचारलं, कशाला, सिव्हिलला, CSEला. आणि IFSला काय विचारलं, मँगो परत विचारलेलं आहे. मग त्याच्यावरती मॅलफॉर्मेशन वगैरे त्या गोष्टी ज्या आहेत त्या विचारल्या आहेत. मग अशा पद्धतीनं काय विचारलं जाते, हे
क्रॉप जे आहेत ते विचारले जातात. ओके, मग असं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये जो काही ऑप्शनल आहे ॲग्रिकल्चरमध्ये 60 ते 70% गोष्टी रिपीट आहेत. एखादी दुसरी गोष्ट कुठं जो कंपल्सरी क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये येतात आणि तो कंपल्सरी क्वेश्चन कशा पद्धतीने टॅकल करायचा काय आहे ते सगळ्या गोष्टी आपण पुढं पाहू जसं जसं पुढं जाईल. मग ह्या गोष्टी झाल्या. काय बघितलं आपण? पहिल्यांदा तुम्हाला काय बघितलं पाहिजे? इंटरेस्ट. दुसरं काय आहे त्याच्यामध्ये? सिलेबस बघितला पाहिजे. सिलेबस किती आहेत? पॉईंट्स. सिलेबसचे जर काउंट केले आपण तर त्या सिलेबसमध्ये 126 पॉईंट आहेत तुम्हाला. कशाला? सिव्हिलला. हा जो सिलेबस दिलेला आहे डिवाइड केलेला आहे पॉईंटमध्ये. तुमचे काही 130 भरतील, काही जणांचे 120 भरतील. प्रत्येकाचा आता पॉईंट डिवाइड करण्यावरती आहे. माझ्या ह्याच्यानुसार केले तर माझे 126 भरलेले आहेत, 64 आणि 62 असे त्याच्यामध्ये पॉईंट जे आहेत पहिला पेपर दुसरा पेपर भरलेले आहेत. ओके, मग हे 126 पॉईंट कुठं आहेत? तुम्हाला CSE आहेत. ओके, त्यानंतर हेच कुठं आहेत? तुम्हाला राज्यसेवेमध्ये. हा सेम सिलेबस आहे, वर्ड टू वर्ड काय आहे याच्यामध्ये सेम आहे. पुढे जाऊन तुम्हाला मी सांगेल कोणत्या कोणत्या परीक्षेला. आणि त्याच्यानंतर मग काय आहे? PYQ आणि PYQ झाल्यानंतर स्टडी मटेरियल आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची. मग स्टेप येतात. नाहीतर आपलं काय होतंय? हे अगोदर चालू होतंय आणि त्याच्यानंतर मग आता वाचायला सुरुवात घेतल्यानंतर अरे मग ह्याच्यातलं वाचायचं काय? मग कुठं बघायचे? मग PYQ जाऊन बघायचे, मग त्याचा सिलेबस बघायचा. असं नाही. काय आहे की इकॉलॉजी इट रिलेव्हन्स टू मॅन आणि तिथपासून लास्टचा शब्द फूड सिक्युरिटी इथपर्यंत सगळ्या गोष्टी पाठ पाहिजेत. किती ह्याच्यामध्ये किती पॉईंट्स आहेत, काय आहेत, कोणत्या ह्याच्यामध्ये वीडमध्ये 3 पॉईंट किंवा ॲग्रोनॉमीमध्ये किती पॉईंट, सॉईलमध्ये 12 पॉईंट, असे प्रत्येक जे काही पॉईंट्स आहेत त्याच्यामधले म्हणजे सिलेबसचे जर विचारले कोणत्या आहेत त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी पाठ पाहिजेत. किती सब्जेक्ट आहेत? पहिला पेपर म्हटलं की काय आलं पाहिजे त्याच्यामध्ये? इकॉलॉजी आहे. दुसरा काय आहे? ॲग्रोनॉमी. तिसरा काय आहे? फॉरेस्ट्री. चौथा काय आहे? वीड. पाचवा काय आहे? सॉईल सायन्स अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. सातवा काय आहे त्याच्यामध्ये? सॉईल आणि वॉटर कॉन्झर्वेशन. सहावा काय आहे? इकॉनॉमिक्स आहे. आणि त्याच्यानंतर लास्टचा काय आहे? पहिल्या पेपरमधला एक्सटेन्शन आहे. दुसऱ्या पेपरमध्ये काय येतं? जेनेटिक्स येतं, प्लांट ब्रीडिंग येतं, सीड टेक येतं. त्याच्यानंतर काय आहे? फिजिओलॉजी. फिजिओलॉजी झाल्यानंतर हॉर्टिकल्चर झाल्यानंतर प्लांट प्रोटेक्शन नंतर एंटमॉलॉजी, पॅथॉलॉजी आणि फूड सिक्युरिटी. ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतर परत मग त्याच्यामध्ये कोणता सिलेबस येतो ह्या गोष्टी झाल्याशिवाय तुमची अभ्यासाची तयारी काहीही होऊ शकत नाही. नाहीतर काय की पुस्तक वाचत बसणार तुम्ही आणि मेन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याकडून स्किप होत जाणार. याला काही अर्थ नाही. त्याच्यासाठी अगोदर 10 वेळा, 20 वेळा, 40 वेळा, 50 वेळा सिलेबस वाचून घ्या. त्याच्यासाठीच आपण सिलेबसचा स्टिकर दिलेला आहे. तुम्ही जिथं बसता तिथं लावा तो आणि सारखा पाठ करा. फक्त लावू नका. नाहीतर घरामध्ये आपण एखादा फोटो लावलेला असतो फक्त तो तसाच असतोय, त्याच्याकडे कोणी बघत नाही. तसं नाही झालं पाहिजे. सारखा तो सिलेबस जो आहे तो पाठ करत राहा. म्हणजे काय होईल की तुम्ही पेपर वाचताय, पेपरमध्ये एखादा आर्टिकल आलेलं आहे आणि ते तुमच्या ऑप्शनल रिलेटेड आहे, ते तुमच्या GS रिलेटेड आहे. हे कधी कळणार आहे मला? ज्यावेळेस माझा सिलेबस पार्ट आहे त्यावेळेसच मला कळणार आहे ना की हा IR मधला हा पार्ट कव्हर करतोय, हा इंटरनल सिक्युरिटीमधला हा पार्ट कव्हर करतोय, हा मला पॉलिटीमध्ये ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे, हा मला जॉग्राफीमध्ये इथं महत्त्वाचा आहे. ओके, म्हणजे जसं की आता इस्रायलचं आणि इराणचं युद्ध चाललेलं आहे. जॉग्राफीच्या दृष्टीने बघितलं तर मला त्याची लोकेशन महत्त्वाची, कोणत्या कंट्री आहे त्याच्याकडेला काय आहेत. त्याच्यानंतर IRच्या दृष्टीने बघितलं तर कोणाचे संबंध कसे आहेत ते बघायचे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ कुठं आहे, त्याच्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुझचा इतिहास काय आहे, हिस्ट्री माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला. ओके, त्या सगळ्या गोष्टी किंवा एखादी गोष्ट भारतामध्ये घडते तर त्याच्या अवतीभोवती काय गोष्टी घडतात आहे, किंवा एखादी आता बजेटमध्ये नवीन पॉलिसी आली किंवा जसं बजेटमध्ये भारत AI ॲप आलेलं आहे, मग त्याचा फायदा काय आहे ॲग्रिकल्चरसाठी, कशा पद्धतीनं आहे, त्याच्यावरती शॉर्ट नोट विचारली गेली तर आपल्याला लिहिता यावी किंवा त्याचा रेफरन्स आपल्याला एखाद्या कन्क्लुजनमध्ये वे फॉरवर्डमध्ये देता यावा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्याच्यासाठी काय असला पाहिजे? तुमचा सिलेबस पाठ असला पाहिजे. सिलेबस जोपर्यंत तुम्ही पाठ करणार नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास चालू नाही, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही सिलेबस आणि PYQ बघणार नाही तोपर्यंत तुम्ही म्हणूच नका की मी MPSC करतोय आणि UPSC करतोय. तुम्हाला म्हणण्याचा अधिकार सुद्धा नाही आहे. कारण की ज्या परीक्षेचा अभ्यास करतोय बऱ्याच जणांना म्हणजे आता एक वर्ष झालं तयारी करतात, बऱ्याच जणांना ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये काय आहे ते समजत नाही. सर मला ते ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि ASDS जरा अवघड जात होतं डिग्रीला, मग ऑप्शनल घेणार कसा? अरे पण ते ऑप्शनलमध्ये नाहीच आहे. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि ASDS. एंटोमॉलॉजीमध्ये तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टमवाला पार्ट अवघड जात होता, ते डिसेक्शन वगैरे करायचं होतं, तो पार्टच नाही आहे इथं, किंवा ते माउथ पार्टच नाही आहे इथं, लेग पार्टच नाही आहे, कर्सोरियल आहे किंवा कसला आहे काय आहे ते नाहीच आहे इथं. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे किंवा त्याचं स्ट्रक्चर आहे मॉर्फोलॉजीमधलं, त्या गोष्टीच नाही इथं गरजेच्याच नाही इथं वेगळ्याच गोष्टी दिलेल्या आहेत सिलेबसमध्ये, ते बघणं गरजेचं आहे. किंवा इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही काय बघितलं आणि इकॉनॉमिक्समध्ये काय आहे इथं काय येतं? फार्म प्लॅनिंग येतं, फार्म बजेट येतं, फार्म मॅनेजमेंट येतं. ओके, त्याच्यानंतर कॉस्ट कन्सेप्ट येतात, प्राईस फ्लक्च्युएशन येतं आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो की डिग्रीमध्ये तुम्हाला झालाच नाही,
एवढेच पार्ट झाले आपले. इथं इकॉनॉमिक्स संपला, आपल्याला लॉज, आणि लॉज इथं नाही इथं जास्त आपल्याला. ओके, तर इथं काय येतं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ज्याच्यावरती UPSCनं आतापर्यंत सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारलं. तुम्ही जर PYQ मध्ये पुस्तक उघडून बघितलं तर सगळ्यात जास्त PYQ तुम्हाला त्याच्यावरती सापडतील. ओके, तो म्हणजे कोणता आहे? ॲग्रिकल्चर मार्केटिंग आणि मार्केट इंटेलिजन्स याच्यावरती. कारण की सध्याची सगळ्यात महत्त्वाचं फ्युएल काय आहे ॲग्रिकल्चरसाठी? मार्केट. आज कांद्याची प्राईस पडलेली एवढी वर्ष झालं, त्याच्यासाठी काय गरजेचं आहे? प्राईस गरजेची आहे ना. ते मार्केट इन्फॉर्मेशन किंवा मार्केटचे जे काही डाटा आहे, इंटेलिजन्स आहे, इनाम कशासाठी आलेलं आहे? मार्केट इंटेलिजन्स आहे तो, की मार्केटमध्ये कशाची गरज आहे, मी काय पिकवलं पाहिजे. आता तुम्ही बघताय ड्रॅगन फ्रूट आलेलं आहे. ड्रॅगन फ्रूट कशामुळे आले? मार्केट इंटेलिजन्स आला म्हणून ड्रॅगन फ्रूट लावताय तुम्ही, किंवा बाकीचे आपण क्रॉप लावतोय ते कशामुळे? तर मार्केट इंटेलिजन्स कळतोय आपल्याला की ह्या गोष्टींना डिमांड आहे मार्केटमध्ये आणि त्याच्यामुळे हे लावणं गरजेचं आहे. याला काय आहे की बाबा आपण जे काही नॉर्मल क्रॉप होते आपले सबसिस्टन्स ॲग्रिकल्चरकडून कुठं शिफ्ट झालोय आपण? कमर्शियल ॲग्रिकल्चरमध्ये. कमर्शियलमध्ये पण कोणते? कॅश क्रॉपवरती शिफ्ट झालेलो आहे आपण. मग हे कॅश क्रॉप कोणते लावले पाहिजेत, कधी लावले पाहिजेत, कधी वर्षामध्ये त्याची प्राईस जी आहे ती जास्त असते. मग त्या काळामध्ये मला क्रॉप येण्यासाठी मला काय करावं लागेल? माझं फार्म प्लॅनिंग जे आहे ते व्यवस्थित करावं लागेल. फार्म प्लॅनिंगच्या मग डेफिनेशनमध्ये काय यायला पाहिजे? तर ह्या सगळ्या गोष्टी करतोय. तर ह्याच्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत, मग फार्म प्लॅनिंगच्या डेफिनेशनमध्ये एक वर्ड आहे. कोणता वर्ड आहे? डिसिजन मेकिंग प्रोसेस. ओके, हा जो वर्ड आहे त्याच्यामध्ये तो 100% ज्यावेळेस तुम्ही फार्म प्लॅनिंगची डेफिनेशन लिहाल त्याच्यामध्ये तो आलाच पाहिजे. समजतंय? मग ह्या गोष्टी आहेत, हे टेक्निकल वर्ड जे आहेत ते गरजेचे आहे. आणि हे सगळ्या गोष्टी आपल्या बऱ्यापैकी मिस झालेल्या डिग्रीमध्ये, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. ओके, ह्या त्याच्यानंतर मग ॲग्रिकल्चर ऑप्शनल कुठे कुठे आहे? ओके, सगळ्यात महत्त्वाचं आता ज्यावेळेस तुम्ही UPSC करता, CSEला तुम्हाला हा आहे. ओके, तिथं 500 मार्कचं कव्हरेज करतो हा. ओके, त्यानंतर IFSC मेन्स जी आहे, IFSC मेन्स किती मार्कांची असते? 1400 मार्कांची असते. आता बऱ्याच जणांना ही माहीत नसेल. सिव्हिलची आणि त्याची प्रिलिम्स जी आहे ती एकत्र होते. 1400 पैकी जर बघितलं तर याच्यामध्ये पहिला पेपर जो असतो GSचा असतो. ओके, GSचा पेपर किती मार्कचा असतो? 300 मार्कचा. याच्यामध्ये म्हणजे काही तुमचे पॉलिटी, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, ओके, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट, हे सगळे जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला काय असतात? 300 मार्कला येतात. ओके, त्यानंतर दुसरा आहे जनरल इंग्लिशचा पेपर. हा जो आहे पेपर 300 मार्कसाठी आहे. ओके, हा 300 मार्क. मग याच्यामध्ये काय येतं? एसे रायटिंग येतं, समरी रायटिंग येतं, प्रेसे रायटिंग येतं, डू ॲज डायरेक्ट. ओके, हे सगळे जे पार्ट आहेत हे 300 मार्कला येतात तुम्हाला. त्याच्यानंतर इथं काय आहेत? ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल काय आहे 2 असे 2 ऑप्शनल निवडायचे आहेत. मग याच्यामध्ये जर बघितलं तर हा 400 मार्कला ऑप्शनल आहे, हा 400 मार्कला ऑप्शनल आहे. परत याच्यामध्ये काय आहे? पेपर 1 येतो, पेपर 2 येतो. हा किती मार्कला? 200 मार्कला. हा किती? 200 मार्कला. इथं जर आला ऑप्शनल दुसरा तर तो 400 मार्कचा. अगेन परत डिवाइड, पेपर 1 पेपर 2. हा 200 मार्कसाठी, हा 200 मार्कसाठी. ओके, या सगळ्या गोष्टी. मग आता इथं जर बघितलं तर आपण कोणता ऑप्शनल घेणार? हा ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेणार. इथं कोणता घेणार? तर याच्यामध्ये 14 ऑप्शनलचं कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे आयोगाने. 14 ऑप्शनलपैकी तुम्हाला कोणते ऑप्शनल घेता येत नाहीत याच्यामध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये इथं बघूया आपण की तुम्हाला ॲग्री आणि काय घेता येत नाही? तुम्हाला याच्यामध्ये ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हे कॉम्बिनेशन घेता येत नाही. त्याचबरोबर ॲग्री आणि फॉरेस्ट्री हे कॉम्बिनेशन घेता येत नाही याच्यामध्ये. त्याच्यानंतर ॲग्री प्लस काय आहे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं HDS ॲनिमल हजबंडरी आणि डेअरी सायन्स हा ऑप्शनल घेता येत नाही. किंवा चौथं एक कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे काय? तुम्हाला 2 इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट जे आहेत ते घेता येणार नाहीत. म्हणजे जसं की सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एकत्र घेता येणार नाही. मग आता ॲग्री बरोबर कोणता ऑप्शनल जातो? तर ॲग्री बरोबर आपला ऑप्शनल जातो कोणता आहे? तर बॉटनी ऑप्शनल जो आहे तो जातो. ओके, आता का जातो? काय आहे ते? ओव्हरलॅपिंग आहे त्याच्यामध्ये. ओके, हे झालं. मग याच्यामध्ये हा जो 400 मार्कचा ऑप्शनल आहे इथं किती होता? सिव्हिलला गेल्यानंतर CSEला किती मार्कला होता आपल्याला? तो 500 मार्कला होता. आणि त्याचे सिलेबसचे पॉईंट किती आहेत हे जर बघितले आपण, तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे तर त्याच्यामध्ये 126 पॉईंट्स आहेत. ओके, सिलेबस डिवाइड केला प्रत्येक सब्जेक्टच्या अंडरचा एका पॉइंटर्समध्ये, तर ते किती पॉइंटर भरतात? 126 पॉइंटर भरतात. आता IFSला हा किती मार्करला आहे? 400 मार्कला आहे. म्हणजे काय झाला? इथं सिलेबस थोडासा आयोगाने कमी केलेला आहे. याच्यामध्ये किती पॉईंट आहेत? 98 पॉईंट्स आहेत सिलेबस. समजते? किती? 98 पॉईंट. अगेन हा जो ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे याच्यामधले जे काही सब्जेक्ट्स आहेत ते काय करतात? हा जो सेकंड पेपर आहे, सेकंड पेपरचा सिलेबसमध्ये काय येतं? जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग, फिजिओलॉजी, सीटेक, बायोटेक्नॉलॉजी हे जे सब्जेक्ट आहेत आणि पॅथॉलॉजी हे सब्जेक्ट परत तुम्हाला कशामध्ये ओव्हरलॅप करतात? बॉटनी ऑप्शनलच्या सेकंड पेपरमध्ये ओव्हरलॅप करतात आहे असे.
ओके, फक्त काय आहे कव्हरेज वेगळं आहे, थोडंसं वेगळं आहे, पण अराउंड ते कव्हरेज करतात. मग ह्याच्यामध्ये किती जवळजवळ हा एक 70 ते 80 मार्कचा किंवा 100 मार्कपर्यंत पार्ट काय करतात दुसऱ्या पेपरचा ते कव्हर करतात. म्हणजे एक ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेतला तर UPSCमध्ये हा 500 मार्कचा सिलेबस जर तुम्ही केला तर इथला तुमचा 400 मार्कचा सिलेबस होतोय, त्याच्यानंतर याच्यामधला 100 मार्कचा सिलेबस होतोय. म्हणजे इथल्या 800 पैकी तुमची कितीची तयारी होती, जवळजवळ ह्या 800 पैकी तुमची 500 मार्कची तयारी जी आहे ती वरच्या ह्याच्यामधून होते IFSC. ओके, त्यानंतर पुढची एक्झाम जी आहे तुम्हाला देता येते ती म्हणजे काय आहे MPSC राज्यसेवा. आता राज्यसेवेमध्ये पण बघितलं तर जी काही ऑप्शनल आहे तो किती मार्कला आहे, 500 मार्कला. तेच 126 पॉईंट्स जे आहेत त्या आयोगाने काय केलेले आहेत, हिथं घेतलेले आहेत. UPSCचा आहे असा सिलेबस घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एकाही वर्डचा फरक केलेला नाही आहे. ओके, मग ह्या गोष्टी झाल्या. मग त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी ज्या आहेत एक प्रिलिम आणि 4 मेन्स देणारा राजा माणूस ह्या युगातला MPSCचा एकच आहे, तो म्हणजे ॲग्रिकॉस. त्याला 4 मेन्स देता येतात, बाकी कुणाला देता येत नाही. इंजिनिअरिंगवाला असला राज्यसेवा फॉरेस्ट संपला. बाकीचा दुसरा कोणता असेल तर केमिस्ट्री वगैरेवाला असेल राज्यसेवा आहे, फॉरेस्ट आहे, फूड सिक्युरिटी आहे, त्याला ॲग्रिकल्चर देता येत नाही. ॲग्रिकल्चरवाला आहे राज्यसेवा, ॲग्रिकल्चर मेन्स, त्याच्यानंतर फॉरेस्टची मेन्स आणि फूड सिक्युरिटी फूड सेफ्टी सिक्युरिटी झाले सेफ्टी आहे इथं. ओके, काय आहे सेफ्टी ऑफिसर FSO त्याची एक्झाम किंवा त्याची मेन्स देता येते. मग ह्याच्यासाठी काय आहे एक प्रिलिम्स आहे आणि त्याच्यावरती काय आहे तुम्हाला 4 मेन्स देता येतात. आता यांना काय आहे ह्या सगळ्या एक्झामला टेक्निकल असं म्हटलं जातं. याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे 400 मार्कला मेन्स राहते आणि 50 मार्कचा इंटरव्ह्यू राहतो. 450 पैकी तुमचं मेरिट लागतं. ओके, मग आता ॲग्रिकल्चरमध्ये जर बघितलं तुम्ही, आता ॲग्रिकल्चरमध्ये हा जो सिलेबस आहे ॲग्रिकल्चर MPSC जर आपण बघितली तर ॲग्रीमध्ये काय आहे अगेन ती मेन्स जी आहे ती किती मार्कला आहे 400 मार्कला आहे. 400मध्ये जर बघितलं आपण पहिला पेपर आणि दुसरा पेपर, पहिला पेपर काय येतो 200 मार्कचा येतो, दुसरा पेपर जो आहे तो 200 मार्कचा येतो. पहिल्या पेपरमध्ये काय येतं जनरल ॲग्रिकल्चर येतं, दुसऱ्या पेपरमध्ये काय येतं जे काही ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असा त्याला नाव आहे पेपरला. ओके, आता त्याच्यामध्ये काय येतं तर याच्यामध्ये 8 डिग्री ज्या आहेत ॲग्रिकल्चरच्या अलाइड त्यांचा अभ्यास येतो. 8 डिग्रीमध्ये कोणते आहे BSc ॲग्रिकल्चर आहे तुमचं ते येतं, त्याच्यानंतर BSc काय आहे हॉर्टिकल्चर येतं, त्याच्यानंतर काय येतं ह्याच्यामध्ये सांगा कुणी वाचला असेल सिलेबस तर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग येतं, त्याच्यानंतर काय येतं ह्याच्यामध्ये फूडटेक येतं. ओके, त्यानंतर बायोटेक येतं. ओके, ॲग्रिकल्चर अलाइड डिग्री तरी आपल्याला सांगता आल्या पाहिजेत ज्या आहेत त्या. ओके, त्याच्यानंतर काय येतं फिशरीज येतं. ओके, त्याच्यानंतर काय येतं होम सायन्स येतं, त्याच्यानंतर काय आहे ABM येतं. ह्या किती झालं 3 3 6 आणि 2 8 अशा 8 डिग्रींचा अभ्यास जो आहे तो कुठं फक्त 200 मार्कला आहे 8 डिग्रींचा अभ्यास. कळत आहे याच्यामध्ये. मग इथं जो आहे तो तुमचा ऑप्शनल आणि इथं याच्यामध्ये ओव्हरलॅप करतो आणि बायोटेकमध्ये थोडा फूडटेकमध्ये थोडासा, बाकीकडे ओव्हरलॅप करत नाही. ओके, आणि हा पेपर जो आहे त्याच्यामध्ये ओव्हरलॅप करतो. मग इथं किती मार्काचा ओव्हरलॅप करतो तो जर ऑप्शनल केला तुम्ही तर जवळजवळ 150 ते 170 मार्कचा सिलेबस जो आहे तो ओव्हरलॅप करतो. ओके, आता बरेचसे क्लासवाले म्हणतात नाही करत, त्यांना माझ्याकडे घेऊन या, मी सांगतो कुठं कुठे ओव्हरलॅप करतो. कारण की सिलेबसचे 3च पॉईंट आहेत कशाचे सीड प्रोडक्शनचे. पण आयोगाने UPSCला जर बघितलं तर त्याच्या डायमेन्शन जर काढल्या त्या पॉईंटच्या तुम्ही सीड प्रोडक्शनचा जो सिलेबस आहे तो बघा, त्याच्यामध्ये 3च पॉईंट आहेत ज्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत. ते 5 पॉईंट दिलेले आहेत, तुम्ही म्हणाल सर म्हणतात ते 3 आहेत, पण त्याच्यामध्ये 2 पॉईंट जे आहेत ते कशाचे आहेत बायोटेक्नॉलॉजीचे आहेत. 3च पॉईंट बाकीचे कशाचे आहेत तर सीडचे आहेत. त्याच्यामध्ये किती पॉईंट आहेत तर त्याच्यामध्ये 8 डायमेन्शन भरतात. म्हणजे सीड टेस्टिंग असेल, सीड सर्टिफिकेशन असेल, सीड प्रोडक्शन असेल, प्रोसेसिंग असेल किंवा स्टोरेज असेल त्याचं. ओके, त्या सगळ्या गोष्टी मग असे काय भरतात 8च पॉईंट भरतात. बट आयोगाने जर त्याच्या डायमेन्शन विचारल्या, मी मागाशी तुम्हाला जशा क्रोमोझोमच्या डायमेन्शन काढून दिल्या तर तशा सीडच्या सब्जेक्टच्या डायमेन्शन किती डायमेन्शनवरती क्वेश्चन विचारलेत आयोगाने आत्तापर्यंत 31 वर्षामध्ये UPSCला तर 23 डायमेन्शनवरती क्वेश्चन विचारलेले आहेत जे मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना लिहून दिलेत. मग हे 8 कुठं आणि हे कुठं, म्हणजे क्लासेसवाले सांगतात आहे की 10% सिलेबस सेम होतोय. हा 10% कुणामुळे होतोय ChatGPTमुळे होतोय. पण ज्यानं ॲनालिसिस केलंय, ज्यानं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिलेले त्याला काय कळतंय की तोच सिलेबस आहे फक्त. मग हेच काय केलं MPSCनं, हे 23 पॉईंट जे आहेत ते सगळे काय केलेले आहेत इनलिस्ट केलेत त्यांच्या सिलेबसमध्ये, त्याच्यामुळे त्यांचा पॉईंट वाढलेला आहे. मग त्याच्यामधले हे 8च पॉईंट ओव्हरलॅप झाले. मग काय आहे 20 ते 30% किंवा 10% सिलेबस सेम आहे MPSCचा आणि UPSCचा. अरे मेंडेल चला ह्यांचा वेगळा ह्यांचा वेगळा, ह्यांची सीड प्रोसेस वेगळी त्यांची सीड प्रोसेस वेगळी, अशा कोणी गोष्टी आहेत का? ह्यांच्या इथं एम्ब्रिओला वेगळी गोष्ट होती आणि इकडे वेगळी होती असं आहे का? इकडं अगोदर प्लमूल येतं इकडं रूट येतं अशी काही गोष्ट आहे का? नाही, सगळ्या गोष्टी सेमच आहेत.
ओके, मग ह्या गोष्टी आहेत ॲग्री MPSC बद्दल. त्याच्यानंतर दुसरी एक्झाम तुम्हाला देता येते ती म्हणजे काय आहे, MPSC फॉरेस्ट. आता MPSC फॉरेस्टमध्ये जर बघितलं आपण, MPSC फॉरेस्टचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल, जरा ग्रीन कलरमध्ये लिहू MPSC फॉरेस्ट 400 मार्क. ओके, त्याच्यामध्ये 2 ऑप्शनल निवडावे लागतात. याच्यामध्ये परत तुम्हाला काय दिलेले आहेत, तर याच्यामध्ये परत 14 ऑप्शनलचे कॉम्बिनेशन जे मगाशी सांगितलं ते घेता येत नाही. मग इथं परत आपण काय घेतो, पहिला पेपर 200 मार्कचा, पहिला ऑप्शनलचा, दुसऱ्या ऑप्शनलचा पेपर 200 मार्कचा, एकच पेपर आहे, एका ऑप्शनलचा एक पेपर 200 मार्कचा, दुसऱ्या ऑप्शनलचा एक पेपर 200 मार्कचा, असे त्याच्यामध्ये वेगवेगळे पेपर्स येतात. ओके, मग आता हे जर बघितलं तर याच्यामध्ये ज्यावेळेस आता इथं काय घेतला तुम्ही, कोणता ऑप्शनल घेतला, ॲग्री ऑप्शनल घेतला, आणि इथं काय घेतला, बॉटनी ऑप्शनल घेतला. ओके, परत याचा सिलेबस ओव्हरलॅप आहे, इथला 200 मार्कचा, याच्यामधला परत अगेन तुमचा एक 60-70 मार्कचा सिलेबस, 400 पैकी 270-80 मार्कचा सिलेबस जो आहे तो तुमचा ॲग्री ऑप्शनलमध्ये कव्हर होणार. ओके, मग आता इथं जर बघितलं तुम्ही तर ॲग्री ऑप्शनलमध्ये इथं किती पॉईंट आहेत सिलेबसचे, किती सांगितलं होतं एन्क्वायरीला आलेले काही लोकांना, 49 पॉईंट सिलेबसचे काय आहेत त्याच्यामधले सेम आहेत. 49 पॉईंटच फक्त इथं आहेत, म्हणजे सेम म्हणण्यापेक्षा 49च पॉईंट आहेत 200 मार्क्ससाठी. 500 मार्क्ससाठी किती होते, 126 पॉईंट होते. त्याच्यानंतर 400 मार्क्ससाठी किती होते, IFSला 98 पॉईंट होते. आता परत काय आला, MPSC फॉरेस्टमध्ये जो आला, जे 200 मार्क्ससाठी किती आहेत, 49 पॉईंट आहेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्यांचे सिलेबस जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहे, त्याचं डिकोडिंग करून दिलेलं आहे. प्रत्येकाचं काय आहे, PYQ ॲनालिसिस वेगळं आहे, सिव्हिलचा PYQ ॲनालिसिस 31 वर्षांचं वेगळं आहे, IFSचं 2013 ते 2025 वेगळं आहे, MPSC फॉरेस्टचं 2013 ते 2025 पर्यंत वेगळं आहे. आता तुम्ही म्हणाले MPSC फॉरेस्टचं ह्या वर्षी 23 डिस्क्रिप्टिव्ह झाली आणि मग तुम्ही कुठने आणले, पण त्याच्या अगोदर कशाचा रेफरन्स घ्यावा लागत होता, 25च्या अगोदर 23च्या अगोदर मेन्स ज्या नव्हती आपल्याकडे, त्याच्यामुळे UPSCचे जे IFSC क्वेश्चन आहेत त्याचाच रेफरन्स आपण घेतला आणि त्याच्यावरून ते ॲनालिसिस दिलेले ह्या 49 पॉईंटवरती किंवा ह्या 126 पॉईंटवरती 30 वर्षाचे क्वेश्चन्स दिलेले आहेत, प्रत्येक पॉईंटवरती 126 पॉईंटवरती प्रत्येक ह्याचे. त्याच्यामध्ये UPSCचे दिलेले आहेत आणि MPSCचे पण दिलेले आहेत. MPSCचा आत्ता जो 2025चा पेपर झाला 2 मेचा, तो सुद्धा पेपर त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यानंतर IFSC क्वेश्चन्स आतापर्यंत ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर याचे आता जो 5 आणि 6 मेला पेपर झाला कशाचा, ॲग्रीचा आणि बॉटनीचा, तो पण तुम्हाला पेपर त्याच्यामध्ये ॲनालिसिस करून दिलेला आहे. अशा पद्धतीनं काय आहे तुम्हाला ह्या वेगवेगळ्या मेन्समध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर मग राहिला पार्ट कशाचा राहिला आपला, आता कोणती मेन्स राहिली याच्यामध्ये, फूड सेफ्टी ऑफिसर. फूड सेफ्टी ऑफिसरमध्ये कशाला लागतो आपल्याला ॲग्रिकल्चर ऑप्शनल, तर तिथं जर बघितलं तर तो अगेन 400 मार्कला आहे FSOमध्ये फूड सेफ्टी ऑफिसर. याच्यामध्ये 2 पोस्ट येतात, क्लास 1 एक पोस्ट आहे आणि एक क्लास 2 आहे. क्लास 1 कोणती, ACF असिस्टंट कमिशनर ऑफ फूड. फॉरेस्टमध्ये कोणती, ACF असिस्टंट कमिशनर ऑफ फॉरेस्ट. ओके, ती क्लास 1 आहे. इथं दोन्हीला नावं सेम आहेत, फूड आणि फॉरेस्ट असं. त्याच्यानंतर तिकडं फॉरेस्टला क्लास 2 कोणती आहे, RFO. आता ज्याच्यासाठी 5 मे आणि 6 मेला एक्झाम झाली, ज्याच्यामध्ये 144 जागा होत्या RFOच्या, ACFची एकही जागा नव्हती. ओके, त्या मग ती जी आहे तिथं क्लास 2 आहे. इथं क्लास 2 कोणती आहे, तर FSO आहे, फूड सेफ्टी ऑफिसर. ओके, ती क्लास 2 आहे याच्यामध्ये आणि ही 400 मार्कला मेन्स होती. याची 2023ला काय झाली, पहिली मेन झाली. म्हणजे MPSCच्या इतिहासातली पहिली डिस्क्रिप्टिव्ह जी झाली ती फूड सेफ्टी ऑफिसरची पहिली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम झाली. मग याच्यामध्ये अगेन पहिला पेपर 200 मार्कला आहे, दुसरा पेपर इथं 200 मार्कला आहे. याच्यामध्ये पहिला पेपर केमिस्ट्रीचा येतो, दुसरा पेपर फूड रिलेटेड जो आहे तो पार्ट येतो. ओके, मग याच्यामध्ये जर आपला ॲग्रिकल्चर ऑप्शनल आपण डिवाइड करून बघितला तर तो किती मार्कला डिवाइड होतो, तर जवळजवळ इथं 60 ते 70 मार्कला काय होतो, तो ओव्हरलॅप होतो. मग ह्या गोष्टी आहे. ओके, मग इथून मग किती एक्झाम्सला ऑप्शनल आहे, एकच ऑप्शनल केला व्यवस्थित तर तो कुठं कुठं आहे, तर UPSCला आहे, IFSला आहे, राज्यसेवेला आहे, ॲग्री MPSCला आहे, फॉरेस्टला आहे आणि कशामध्ये आहे, तर तुमच्या फूड सेफ्टीला आहे. म्हणजे एक ऑप्शनल आणि किती मेन्स आहेत तुम्हाला वेगवेगळ्या, 2 आणि परत 4 मेन्स, म्हणजे 6 मेन्सला तो युजफुल राहतो. त्याच्यानंतर नाबार्ड ग्रेड Aची आणि Bची परीक्षा असते, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह आहे, तिथं टाईप करावं लागतं, मेन्स जी आहे ती एसे पण टाईप करावं लागतं. आणि ते आत्ताच आपल्या कॉलेजवरचे पुणे कॉलेजचे 2-3 जण झाले बघा, त्याच्यामध्ये सिलेक्ट 2 जण झालेले आहेत, विवेक सर आणि सिद्धी मॅडम, ते नाबार्ड ऑफिसर झाले. ओके, त्याच्यामध्ये ते आहे. मग तिथं पण ॲग्रिकल्चर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह आहे. बाकीकडे सगळीकडे फक्त तुम्ही कंबाईन करत नसाल तर तुम्हाला ॲग्रिकल्चर लागणार नाही. तिथं पण ॲग्रिकल्चरचं ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात आहे, काही ना काही कुठं ना कुठं ओव्हरलॅप करतं त्या सगळ्या गोष्टी. मग अशा पद्धतीनं काय आहे, ॲग्रिकल्चर ऑप्शनल एवढा महत्त्वाचा आहे. काय ॲग्रिकल्चर ऑप्शनल घ्यायचा आहे, तर हा जर ऑप्शनल तुम्ही चॉईस नाही केला, तुम्ही सोशल सायन्स सारख्या सब्जेक्टकडे गेला तर किती ऑप्शन तुमचे कट होतात याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर तुमचे किती ऑप्शन राहतात ते तुम्हाला सांगू का, 2च ऑप्शनल. सोशलॉजी सारखा ऑप्शनल घेतला, PSR सारखा ऑप्शनल घेतला,
या 2 मेन्स द्यायच्या, याच्यानंतर वेगवेगळी तयारी करायची. कारण की आत्ता जर बघितलं UPSCची प्रिलिम्स कधी आहे आत्ताची 24 मेला आहे. ओके, आणि MPSCची प्रिलिम कधी आहे 31 मेला आहे. ओके, 31 मेला जर बघितला तर MPSC करण्याच्या दृष्टीनं आपण बघूया. जर तुम्हाला मेन्स करायची आहे तर मेन्समध्ये जर बघितलं तर राज्यसेवेची मेन्स कधी आहे 3 ऑक्टोबरला आहे. किती दिवस आहेत 124 दिवस आहेत. त्याच्यानंतर जी ॲग्री MPSCची जर जागा ॲड झाल्या 2026ला तर त्याची मेन्स कधी आहे 15 नोव्हेंबरला आहे. किती दिवस आहेत 167 दिवस आहे त्याच्यामध्ये. ओके, 167. त्याच्यानंतर फॉरेस्टची जर जागा आल्या आता आहेत म्हणतात ते ॲड होतील प्रिलिम झाल्यानंतर, तर त्याची मेन्स कधी आहे 26 डिसेंबरला आहे आणि याच्यामध्ये अराउंड 184 दिवस आहेत. समजतंय हे. मग आता 124 त्याच्यानंतर किती 40 दिवसानंतर किंवा 1-1.5 महिन्यानंतर तुमची काय आहे ॲग्रीची मेन्स आहे आणि त्याच्यानंतर याची मेन्स आहे. आता परत याच्यामध्ये काय झालं तुम्हाला अजून गोष्टी सांगतो पुढे जाऊन की 2024 आणि 2025. आता 24ला जर बघितलं राज्यसेवेचा कट ऑफ जो आहे तो किती लागला होता 2024ला 117 लागला होता. 2025ला किती लागला राज्यसेवेचा कट ऑफ, तर तो आत्ता ह्या वर्षी 112 लागला. ओके, त्यानंतर फॉरेस्टच्या दोन्हीकडे जागा होत्या 24ला आणि 25ला. 24ला किती लागला 133 लागला, कारण की इथं 48 जागा होत्या. आत्ता यावर्षी काय लागला तो 108 लागलेला आहे. ओके, आत्ता जी मेन्स झाली त्याच्यामध्ये 5 आणि 6 मेला, म्हणजे ह्या जागा. इथं का लागला कमी 144 जागा. इथं किती 120च्या आसपास जागा काहीतरी आहेत त्याच्यामध्ये, 150 काहीतरी जागा. इथं ह्या 250 प्लस जागा होत्या. ओके, याच्यामध्ये 24ला काय होती ॲग्रीची मेन्स होती. एकच प्रिलिम आणि वेगवेगळ्या मेन्स देता येत होता तुम्हाला. आणि ॲग्रीचा जो मेरिट आहे ते किती लागलं होतं ॲग्रीचं 258 जागांसाठी 90चं मेरिट लागलं होतं. ओके, त्याच्यानंतर 2023ला काय झाली फूड सेफ्टी ऑफिसरची मेन्स झाली होती. त्याच्यामध्ये काय होत्या जागा जास्त होत्या, 150 जागा आलेल्या होत्या. त्याच्यामुळे FSOचं मेरिट किती लागलं 95. मग प्रिलिम्सला तुम्हाला जेवढे मार्क्स असतील त्याच्यावरती तुम्ही ठराल की कोणते मेन्स देणार. आणि परत तुम्ही असं म्हणाल की एवढे मार्क्स असेल तर होऊन जाईल, नाही 90 मार्क असेल तर माझा ॲग्री MPSCचं होईल. पण ॲग्री MPSCला ह्या वर्षी 100 जागा आल्या तर मेरिट तुमचं काय असणार आहे जास्त असणार आहे त्याच्यामध्ये. मग ते 120 असू शकतं, 110 असू शकतं, किंवा कमी जागा आल्या तर अजून वाढू शकतं, ते काही सांगू शकत नाही. पण फायदा काय याच्यामध्ये जर बघितला, इथं ज्याची डिग्री झाली, ज्याची सिव्हिलला आणि राज्यसेवा ज्यानं डिग्री घेतली आहे, एक्सटर्नल घेतली असेल, इंटरनल घेतली असेल किंवा मानद डिग्री असेल, कसली पण डिग्री असेल त्याच्याकडे, फक्त तो डिग्री पास आहे त्याचं सर्टिफिकेट, ते सगळे कशामध्ये येणार सिव्हिल आणि राज्यसेवा देणार, सगळेच्या सगळे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर कोण देणार, ॲग्रिकल्चर आणि अलाइड जे मगाशी 8 डिग्री सांगितले तेच फक्त ॲग्रिकल्चर देऊ शकणार. फॉरेस्टला कॉम्पिटिशन वाढणार. आता फॉरेस्टला कोण देऊ शकणार ॲग्रिकल्चरवाला, इंजिनिअरिंगवाला आणि ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे, जो बॉटनी असेल, केमिस्ट्री असेल, झुलॉजी असेल ते देऊ शकणार. ओके, त्याच्यानंतर पण इथं पण फॉरेस्टमध्ये जर बघितलं जे इंजिनिअरिंगवाले आहेत, इंजिनिअरिंग कशाला इलिजिबल आहेत फक्त RFOला इलिजिबल आहे, ते कशाला इलिजिबल नाही तर ACFला इलिजिबल नाहीत, ते फक्त RFOचा फॉर्म भरू शकतात. ओके, त्यानंतर आहे फूड सेफ्टी ऑफिसर. फूड सेफ्टी ऑफिसरमध्ये कोण येणार ॲग्रिकल्चरवाला येणार, त्याच्यानंतर फूडवाले येणार जे आहेत ते, आणि केमिस्ट्रीवाले येणार. एवढेच आहे कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये. म्हणजे काय आहे ह्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन तुम्हाला कमी आहे, इथं काय आहे जास्त कॉम्पिटिशन आहे, जास्तीत जास्त लोक तिथं काय असणार आहेत सहभागी असणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काय राहिले पाहिजेत, आपल्याकडे ऑप्शन्स राहिले पाहिजेत. त्याच्यासाठी काय आहे की ज्यावेळेस तुम्ही ॲग्री ऑप्शनल कराल तर ॲग्री ऑप्शनल काय ह्या सगळ्यांमध्ये कॉमन. आता जर तुम्ही ॲग्रिकल्चर MPSC केली आणि त्या ज्या 8 डिग्री आहेत त्याचा अभ्यास केला तर काय कामाचं आहे मला सांगा. जर तुमची प्रिलिम नाही निघाली, ॲड नाही आली, आता ॲग्री MPSCचं बोलूया आपण थोडंसं. ॲग्री MPSCचं जर बघितलं आपण तर ॲग्री MPSCमध्ये काय झालं 2018ला ॲड आली, त्याच्यानंतर काय आहे 19ला ॲड आली नाही, 20ला ॲड आली नाही, 21ला आणि 22ला कंटिन्यू 250 जागांच्या ॲड आल्या, खूप मोठ्या ॲड झाल्या याच्यामध्ये. ओके, त्या पहिल्यांदा सिलेबस चेंज झाला आणि सिलेबस चेंज झालेल्या ऑब्जेक्टिव्ह याच्यावरती ती एक्झाम झाली, तोच सिलेबस आहे असा सब्जेक्टिव्हला आला. आणि 2023ला परत ॲड आली नाही, 2024ला इथं ॲड आली. ओके, त्यानंतर 25ला आता ॲड आलेली नव्हती, 26ला अजून काय नाही ॲड आलेलं नाही. 2024वाले आत्ताशी त्यांची काय लागली GML लागली, त्याच्यानंतर काय लागली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली, अजून काय लागायची फायनल मेरिट लिस्ट लागायची. कधी दिली एक्झाम ॲड कधीची आहे 2024ची आहे. आता काय 26 चालू आहे, अजून त्यांना आत्ता तुम्हाला सांगतो त्यांचा अजून फायनल मेरिट लिस्ट यायची आहे, त्याच्यानंतर त्यांचं जॉईनिंग डिसेंबर-नोव्हेंबरच्या आसपास येईल. मग एवढा कालावधी जो आहे तो याच्यामध्ये लागतो आहे. ओके, आणि याच्यामध्ये आता 26ला ॲड येईल नाही येईल कोणी सांगू शकत नाही. आली तर तुम्ही त्याच्यामध्ये
पास व्हाल नाही व्हाल ते तुमच्या हातात आहे, तुम्ही अभ्यास कसा करता त्याच्यावरती, प्रिलिम्स असेल मेन्स असेल त्या सगळ्या गोष्टींवरती. मग त्या पद्धतीनं काय आहे की तुम्हाला ह्या सगळ्या एक्झाम आहे. मग एवढ्या साऱ्या एक्झाम आहेत, सांगण्याच्या तात्पर्य काय आहे की ह्याच्यामधून की ह्या सगळ्या एक्झाम आहेत. बऱ्याच जणांना ह्या माहीत नसतात. आपण फक्त काय आहे की आपल्याला फक्त PSI कंबाईन माहिती आहे आणि त्याच्यानंतर राज्यसेवेमध्ये तहसीलदार वगैरे त्या गोष्टी माहिती आहेत. बाकीच्या साऱ्या एक्झाम आहेत एवढ्या साऱ्या, आणि याच्यामध्ये पोस्ट एकदम छान आहेत. फॉरेस्टच्या तर पोस्ट ज्या आहेत त्या सगळ्यात भारी आहेत. म्हणजे काही राज्यसेवेमधल्या पोस्टपेक्षाही इकडची ACF आणि RFOची पोस्ट जी आहे ती छान आहे. ओके, मग ह्या सगळ्या एक्झाम तुम्हाला देता येतात. ह्याच्यासाठी तुम्हाला ॲग्रिकल्चर ऑप्शनल करायचं आहे. मग प्रत्येकजण आलेला IAS होणार आहे का, प्रत्येकजण डेप्युटी कलेक्टर होणार आहे का, तर ते होणार नाही आहे. राग आला तरी चालेल. तुम्ही म्हणाला की आम्हाला अंडर एस्टिमेट करताय, चांगलंच आहे, तुम्ही डेप्युटी कलेक्टर झाला, आपण लगेच रील टाकू आले तुफान किती, काही अडचण नाही. ओके, त्याच्यामध्ये पण सगळे नाही होणार आहे. मग कुणाला काहीतरी तुमच्या हातात ऑप्शन असायला पाहिजे, त्या ऑप्शनसाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, मग हे ऑप्शन्स तुमच्या हातात आहेत कशामधून, तर ॲग्रिकल्चर ऑप्शनलमधून. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये. का ॲग्रिकल्चर ऑप्शनल आपल्याला चॉईस करायचं आहे.